सर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही 70 गुंठ्यात 10 टनाचं विक्रमी उत्पन्न जे तुम्ही ह्या वर्षीचं घेताय त्यासाठी तुम्हाला कुणाचं मार्गदर्शन लाभलं? आम्हाला कृषी संजीवनी पुसे जावळी विश्वजित माळवे यांचा आपण ट्रीटमेंट घेतलेली आहे त्यांच्या सांगण्यावर. किती वर्षापासून तुम्ही झेंडू करताय तरी? 1992 पासून झेंडूला उत्पन्न. या वर्षी किती घेतलं होतं आणि ह्या वर्षी किती टार्गेट घ्याल तुम्ही? 7 टन माल निघाला. हो का? संपूर्ण दसरा दिवाळी. हो का? यंदा जास्त जाणार, 17 पर्यंत जाईल. आज व्हरायटी 6 महिन्याची आहे, आपण चालवल तोपर्यंत चालणार आहे ते. हो का? हा असं पण असतंय की आपण चालवल तोपर्यंत चालू शकते ते. हो का? चांगल्या प्रकारे अजून जर खत फवारण्या झाल्या व्यवस्थित तर ते कंटिन्युटी 6 महिन्याच्या पुढे पण चालू शकते. हे अंबर कंपनीचं वक्कल व्हरायटी आहे. दसऱ्याचा जो तोडा होता तो 80 रुपयानं पहिल्या दिवशी गेला, दुसऱ्या दिवशी 90 रुपयाने गेला. हो का? त्यावेळेला किती गेला तुमचा? त्यावेळेस आपला टोटली माल होता 5 टन. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रुपाली विजय सूर्यवंशी. होय, आम्ही स्मार्ट शेतकरी VS या आमच्या YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते. चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. आज आपण चिखली या गावात झेंडूच्या प्लॉटला भेट दिलेली आहे. तर या प्लॉटला भेट देण्याचं कारण एकच की यावर्षीचा हा जो प्लॉट आहे त्यांचा जुन्या मल्चिंग पेपरवरती, बिना मशागत करता जुन्या मल्चिंग पेपरवरती त्यांनी हा प्लॉट सुद्धा केलेला आहे आणि हा प्लॉट सुद्धा त्यांचा 1 नंबर आहे. आणि दुसरा जो त्यांचा प्लॉट आहे तो ऊसात आंतरपीक झेंडू आहे. तर यावर्षी त्यांनी 70 गुंठ्यात चक्क 10 टनाचं उत्पन्न आत्तापर्यंत घेतलेलं आहे. आणि इथून पुढे अपेक्षित काय आहे आणि ह्यांना एवढं विक्रमी उत्पन्न घेण्यासाठी कुणाचं मार्गदर्शन लाभलंय हे सर्व माहिती आपण शेतकऱ्यांकडून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार सर, तुमचं नाव काय? रामचंद्र जगन्नाथ चव्हाण. सर तुमचं? रोहित रामचंद्र चव्हाण. सर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही 70 गुंठ्यात 10 टनाचं विक्रमी उत्पन्न जे तुम्ही ह्या वर्षीचं घेताय त्यासाठी तुम्हाला कुणाचं मार्गदर्शन लाभलं? आम्हाला कृषी संजीवनी पुसे जावळी विश्वजित माळवे यांचा आपण ट्रीटमेंट घेतलेली आहे त्यांच्या सांगण्यावर. मग त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला योग्य वेळी अगदी प्रोडक्ट पण भेटतात की फक्त मार्गदर्शन भेटतंय त्यांच्याकडे? प्रोडक्टही भेटतात, मार्गदर्शनही आहे त्यांचं, दोन्ही येणं चालू आहे त्यांचं. आणि विजिट हे आठवड्याला ते देत आहेत. हो का? म्हणजे आठवड्याला विजिट, प्रोडक्ट आणि मार्गदर्शन देतात. हे सगळे भेटतंय तुम्हाला. त्यामुळे मला वाटतंय तुम्ही ह्याच्या आधी कधी झेंडूचा प्लॉट केलेला का? हो, लावतोय. दरवर्षी झेंडू असतो आपला. किती वर्षापासून तुम्ही झेंडू करताय तरी? 1992 पासून झेंडूला उत्पन्न. चक्क 1992 पासून सातत्याने झेंडूचा प्लॉट घेणारे रामचंद्र चव्हाण त्यांनी यावर्षी विक्रमी उत्पन्न घेतले. म्हणजे ज्या 92 पासून करत असून सुद्धा त्यांनी एवढा कधी विक्रमी उत्पन्न घेतलं नाही जेवढं यावर्षी त्यांनी घेतले. आणि त्यासाठी मार्गदर्शन तुम्हाला कृषी संजीवनीचे जे विश्वजित माळवे सर आहेत तर त्या माळवे सरांचं तुम्हाला मार्गदर्शन लाभल्यामुळे तुम्ही यावर्षी विक्रमी उत्पन्न घेतलंय. खरंच सर मानलं पाहिजे की तुम्ही एका म्हणजे जे कृषी संजीवनी केंद्र आहे त्यांचं जे शॉप आहे त्यांच्यावरती विश्वास ठेवून तुम्ही सगळं त्यांच्या विश्वासाने केले. तुम्ही असं म्हटलं नाही की मला 92 वर्षापासून मला अनुभव आहे आणि मी त्यांचं मार्गदर्शन का घेऊ असा तुम्ही ही न ठेवता, मनात काही न ठेवता तुम्ही त्यांचं मार्गदर्शन घेतलं आणि ह्या वर्षी तुम्ही चक्क विक्रमी उत्पन्न काढले. काय वाटतंय तुम्हाला? काय चांगलं आहे, उत्पन्न वाढले गेल्या वर्षीपेक्षा. होय, गेल्या वर्षी किती घेतलं होतं आणि ह्या वर्षी किती टार्गेट घ्याल तुम्ही? 7 टन माल निघाला. हो का? संपूर्ण दसरा दिवाळी. हो का? यंदा जास्त जाणार, 17 पर्यंत जाईल. आतापर्यंत तुमचा 10 टन गेला 70 गुंठ्यातच. मग अजून टार्गेट तुमचं मोठं असेल. अजून किती आहे तरी अपेक्षित किती आहे? 16-17 टनापर्यंत संपूर्ण जाईल. संपूर्ण दिवाळीनंतरचे तोडे धरून 17 पर्यंत जाईल. अच्छा, म्हणजे सगळा टोटल तुमचा जी किती महिने चालेल तरी कमीत कमी हा प्लॉट? सरासरी म्हणजे व्हरायटी 6 महिन्याची आहे, आपण चालवल तोपर्यंत चालणार आहे ते. हो का? असं पण असतंय की आपण चालवल तोपर्यंत चालू शकते. हो का? चांगल्या प्रकारे अजून जर खत फवारण्या झाल्या व्यवस्थित तर ते कंटिन्युटी 6 महिन्याच्या पुढे पण चालू शकते. हा. म्हणजे असं नाहीये, जर तुम्हाला चांगला दर मिळाला तर नक्कीच तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त सुद्धा ते चालवू शकता. सर तुम्ही ह्यासाठी वाण कोणता निवडलाय? हे अंबर कंपनीचं वक्कल व्हरायटी आहे. वक्कल व्हेरायटी तुम्ही निवडलेली. मग हे दसऱ्यासाठी काढणीसाठी यावं ह्यासाठी लागवड कधी केली पाहिजे? लागवड ही 21 जुलैला केलेली आहे. 21 जुलै, जी 80 दिवस आधी, दसऱ्याच्या 80 दिवस आधी लागली पाहिजे. अच्छा, म्हणजे 80 दिवस जात आहेत
दुसरा तोडा यायला पहिला भर चांगला यायला 80 दिवस जात आहे. म्हणजे पहिला भर एक 65 ते 70 दिवसाला पहिला भर येतो. पहिला भर येत असेल, पण पहिल्या भरीला आपल्याला एवढी फुलं भेटणार नाहीये. दुसरी भर असेल तेच आपल्याला चांगलं उत्पन्न. बरोबर आहे. मग तुम्हाला सर पहिल्या तोड्याला काय रेट मिळाला आणि किती गेला त्यावेळेला? पहिला रेट दसऱ्याचा जो तोडा होता तो 80 रुपयाने पहिल्या दिवशी गेला, दुसऱ्या दिवशी 90 रुपयाने गेला. हो का? त्यावेळेला किती गेला तुमचा? त्यावेळेस आपला टोटली माल होता 5 टन. 5 टन. हा. आणि पहिल्याचा किती होता आणि दुसऱ्याचा किती होता? आणि दसऱ्यानंतर जो तोडा केला त्याचा तो आपल्याला 3 टन निघाला. 3 टन निघाला. आणि पहिला जो तोडा झाला स्टार्टचा तो आपण इथे टाकून दिलेला आहे. स्टार्टला जो केला तो का बरं टाकून दिलेला तुम्ही? तो त्यावेळेस कसं आहे, त्यावेळेस दर पण नसतो आणि पहिली जी कळी येते ते वाढण्यासाठी आपण तो तोडा करावा लागतो. म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे की पहिला तोडा तुम्ही टाकून दिला, ह्या असं म्हणण्यापेक्षा नवीन फुलकळी अजून येण्यासाठी ती तोडणं खूप गरजेचं आहे. आपण हे बोलणं चुकीचं होतंय की पहिला आम्ही टाकून दिला. हे नाहीये की नवीन जास्त भर येण्यासाठी त्याची तोड झाली तर नवीन फुलकळी जास्त येणार आहे, हे महत्वाचं आहे. तर नक्कीच शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही सुद्धा फुलं, झेंडूची फुलं ही लागवड जर तुम्ही करणार असाल तर नक्कीच तुम्ही वेळेचं भान ठेवा की दसऱ्याच्या दरम्यान तोडा आला पाहिजे, अशा हिशोबात ते लागवड केली पाहिजे. आणि ते जर लागवड तुम्ही प्रथमच करत असाल तर नक्कीच तुम्ही मार्गदर्शन हे घेतलंच पाहिजे. मार्गदर्शन असेल तर नक्कीच असं विक्रमी उत्पन्न, यांच्यासारखं विक्रमी उत्पन्न ही तुम्ही नक्कीच घेऊ शकताय. तर ते मार्गदर्शन घेण्यासाठी सर तुम्ही पण आहात. सर नमस्कार. सर तुमचं नाव काय? माझं नाव रणजित माळवे. माझं शॉप आहे कृषी संजीवनी कृषी सावळीमध्ये, कराड रोडला. पुन्हा एकदा तुम्हाला समजलं नसेल, पुन्हा एकदा ऐकून घ्या. सर सांगतायत त्यांचा शॉप पुशे सावळी येथे कराड रोडला आहे, कृषी संजीवनी. मग सर त्या शॉपमध्ये तुम्ही मार्गदर्शनही देता. आता शेतकऱ्यांच्याच तोंडून आम्ही ऐकलंय, हे जर आम्ही त्यांच्या तोंडून ऐकलं नसतं तर नक्कीच आम्ही सुद्धा विश्वास ठेवला नसता की एक प्रोडक्ट विक्री, म्हणजे तुम्ही प्रोडक्ट विकताय, जे काय आहे ते शॉप तुमची आहे, तुम्ही फक्त प्रोडक्ट विक्री करणार आहे, बाकी शेतकरी कसंही वापरो त्याच्याशी तुम्हाला काय मतलब नाही. पण तुम्ही तसं न करता अगदी प्रोडक्ट सुद्धा देताय, त्यांच्या मनात बसलाय, तुम्ही त्यांना मार्गदर्शन देताय, विथ तुम्ही व्हिजिट ही करताय त्यांच्या प्लॉटला. हे खूप महत्वाचं आहे. नाहीतर आज त्यांनी प्रोडक्ट दिले असते, तुम्ही कसंही वापरा, त्यांना काय मतलब आहे, त्यांना काहीच नाही, त्यांची विक्री झाली दुकानातले, संपला विषय. उलट ते 4 जास्तच देतील तुम्हाला. मग त्यांना जर बिझनेसच करायचं असेल तर नक्कीच ते तसंही करू शकतायत. मग पण तसं न करता त्यांनी विश्वास संपादन केले खूप मोठं शेतकऱ्यांचं, की तुम्ही त्यांच्या अगदी एवढं विश्वास ठेवण्यासाठी सर तेवढं कामही करावं लागतं. आणि तेवढं काम तुम्ही नक्कीच केलंय की तुम्हाला दिसून येत आहे सर. तर सर तुम्ही कशा पद्धतीने ह्यांना मार्गदर्शन करता आणि व्हिजिट करता? पहिले तर आम्ही यांच्याकडूनच आम्ही झेंडूचं बऱ्यापैकी शिकलो गेलो, कधी लावला पाहिजे, काय केला पाहिजे, यांच्याकडून आम्हाला गेलं. रोग वगैरे आम्हाला माहित आहेत बऱ्यापैकी, आम्ही त्याच्यावरती काम करतोच मेजरली. पण त्या शेतकऱ्यांची इच्छा किंवा त्यांच्याकडून जे झालेलं आहे, पहिले त्यांचे जे अनुभव आहेत ते 92 वर्षापासून ते लावत आहेत, त्यांचा जो अनुभव आहे तोच आम्ही त्यांचा वापर केला. रोगावरती आम्ही काम करतो, रोग आम्हाला बऱ्यापैकी माहित आहे, त्याच्यावरती आम्ही काम करतोय. पण सुरुवातीच्या स्टेजला रोप लावावी ती कशी, कोणती व्हरायटी घ्यावी, किंवा रोप कुठल्या स्टेजला आल्यानंतर त्याला फवारणी करावी लागते, कुठल्या स्टेजला त्याच्यावर कुठला रोग येतो, हे आम्ही बऱ्यापैकी शेतकऱ्यांना समजावून सांगतो. त्या गोष्टी कशा केल्या पाहिजेत किंवा कुठून रोप आणली पाहिजेत, विकली कुठं पाहिजेत, याच्यापासून आम्ही त्यांना पूर्ण मार्गदर्शन देतो. किंवा कोणत्या सीझन मध्ये कोणता वाण घेतला पाहिजे हे सुद्धा मायने राहते, किंवा कोणत्या वाणाला आपल्याला उत्पन्न जास्त मिळणार आहे, तो किती काळ टिकवायचा ते तर आपल्याच हातात आहे. जसे की सरांनी सांगितलं की जुनी पिढी असू द्या, नवी पिढी असू द्या, त्यांचा अनुभव विथ तुमची जोड, म्हणजे डोकं तुमचं आणि कष्ट यांचं, अशा पद्धतीने जर काम असेल तर नक्कीच शेतकरी हा यशस्वीरित्या नक्कीच उत्पन्न घेऊ शकतोय, विक्रमी उत्पन्न. सर माझा अजून एक छोटासा प्रश्न आहे. तुम्ही योग्य माहिती तर सगळी दिली, मार्गदर्शनही देताय, तर उत्पन्न जास्त घेण्यासाठी किंवा आता नाही का, जसं शेतीकडे आपण व्यवसाय म्हणून बघितलं पाहिजे, तर त्यासाठी काय केलं पाहिजे किंवा इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन द्याल सर? पहिलं शेती आपण जे पारंपरिक शेती केलंय ते आपण आता सध्याला पारंपरिक शेती करण्याचं काही त्यापासून एवढं उत्पन्न निघत नाहीये. तुम्ही आता शेतीकडे व्यावसायिक दृष्ट्या बघितलं पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही पटीत 1 रुपया घालत असाल त्याच्यापासून 10 रुपये कसे मिळते, तर ते तुम्ही त्याकडे कसा त्या
ह्याच्याकडे अनुभव घेऊन तुम्ही त्या क्षेत्राकडे वळला पाहिजे. तुम्ही एकच पीक करत राहिला तर ते मिळत नाही. तुम्ही प्रत्येक वर्षी मार्केटचा भाव बघून किंवा इतर दृष्टीचा अभ्यास करून कुठल्या वेळेस कुठला दर राहतो याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. त्या व्यतिरिक्त कुठल्या पिकाला वातावरण सुटेबल आहे त्या ठिकाणी किंवा कुठल्या पिकाला त्यावेळेस दर जास्त राहतो हे तुम्ही चेक करून ते पीक केलं पाहिजे. जर इतर लोक जे करत राहतात सगळेजण करतात ते जर तुम्ही सगळे बरोबर जर तेच पीक केलं तर त्यावेळेस तो दर राहत नाही. एका वर्ष जास्त दर राहिला तर तो पुढच्या वर्षी दर कमी राहतोय. त्यामुळे बऱ्यापैकी शेतकरी ते नुकसानामध्ये जातात. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतः हुशार होणं गरजेचं आहे आणि त्याने स्वतः अभ्यास करून पीक करणं गरजेचं. तर आपल्या या पिकाबद्दल जास्त काही रोग या पिकावरती येत नाहीत आणि महत्वाचं मध्ये यामध्ये न्यूट्रिशनल मॅनेजमेंटची गरज जास्त राहते. पर्पल ब्लॉच असेल, ऍफिड्स असतील, जसेड्स असतील, या 2-3 रोगावरती जर आपण चांगल्या प्रकारे जर काम केले तर आपल्याला या पिकामध्ये जास्त दिवस काळ टिकण्याचे चान्सेस जास्त आहेत. आता सध्याला आपण बघत आहे की प्लॉट झेंडूचे जास्त करप्यावर जात आहेत आणि सगळ्यांचेच प्लॉट करप्यामुळे जात आहे. तर पर्पल ब्लॉच हा सगळ्यात महत्वाचा रोग या पिकावरती येतो. त्याच्यावरती जर आपण योग्य प्रकारे नियंत्रण मिळवलं तर हा प्लॉट 6 महिन्यापेक्षाही जास्त चालू शकतो, यशस्वीरित्या चालू शकतो ते पुन्हा. कारण का ह्या प्लॉटला म्हणजे झेंडूचे बऱ्यापैकी प्लॉटमध्ये बघितलेलं आहे. तरकारीची पिकं कोणतीही असली तरी साईडनं एक वळ झेंडूच्या फुलांची कंपल्सरी राहते. कारण का ती कीड नियंत्रित वगैरे जी आहे ती चांगल्या पद्धतीने करते. हा, थ्रिप्स सगळ्या कॅच करते ते. त्यामुळे ते बऱ्यापैकी असतं. या मी तरकारीच्या पिकाच्या काहींचा तर बघितलं की चौबाजूने कंपाऊंड एरिया असतोय. झेंडूचं हे राहतंयच कंपल्सरी. त्यामुळे हे इंडिकेटर प्लांट असते थ्रिप्सला किंवा रोग जे आधी येणार आहे ते सगळ्यात आधी झेंडूचे वगैरे त्याच्यावरती दिसतात. त्यानंतर ते प्रिकॉशनरी औषध घ्यायचं म्हणून झेंडूचे प्लॉट शेजारी लावतात. नक्कीच. तर सर तुम्ही आतापर्यंत जे तोडे घालवले 4-5 तोडे तर तकरीबन कितीपर्यंत गेले आणि रेट काय मिळाला? टोटल तुम्हाला इन्कम आतापर्यंत किती झाला? टोटल इन्कम आता आपल्याला सरासरी 8 लाख रुपयापर्यंत झालेला आहे आणि 10 टन आपला झेंडू गेलेला आहे आतापर्यंत. आता दिवाळीला जाणार आहे तो वेगळाच जाणार आहे. आज आता तोडा आहे आमचा, आज 1-2 टन माल जाणार आहे. हा तो पकडूनच आपण 10 टनाचं सांगितलंय का आधीचा 10 टन गेलाय आणि आताचा 2 टन? पकडून 10 टन मी म्हणतो. आजचा जो 2 टन जाणार आहे तो पकडून 10 टन होणार आहे. अच्छा, तो पकडून 10 टन. आणि आतापर्यंत तुमच्याकडे किती पावत्या आलेत? पावत्या तशा आपल्याकडे 3च पावत्या आलेत आणि अजून 3 पावत्या राहिलेल्या आहेत. आम्हाला त्या सुद्धा पावत्या बघायला मिळतील का? मिळू शकतील. तर सर नक्की आम्हाला त्या पावत्यांचे सुद्धा फोटो आम्हाला पाठवून द्या. म्हणजे कसं होईल, आम्ही त्या व्हिडिओमध्ये टाकलं की नक्की शेतकऱ्यांना तो विश्वास पटणार आहे की एवढं उत्पन्न नक्की निघालंय. नाहीतर कसं होतं, आपण बोलतो पण काही शेतकऱ्यांना तो विश्वास पटत नाहीये. कारण का तेही अनुभवी असतात, त्यांना वाटतं की हे शक्यच नाहीये, एवढं उत्पन्न निघणं शक्यच नाहीये. कारण का त्यांनी पण अनुभव घेतलेला असतोय, प्रॅक्टिकली अनुभव आहेत प्रत्येकाकडे. मग तेवढं शक्य नसते. त्यामुळे जर आपण पावती टाकली तर नक्कीच आपल्याला बेनिफिट चांगला मिळणार आहे आणि आपल्या व्हिडिओला कमेंट सुद्धा खूप चांगले येणार आहेत. तर त्यासाठी आम्हाला तुम्ही सर त्या पावत्या पाठवा आम्हाला, मग ते आम्ही नक्की तो व्हिडिओ करू, व्हिडिओमध्ये ते ऍड करू. तर सर तुम्हाला 70 गुंठ्याला उत्पन्न 8 लाखाचं मिळालंय. तर 70 गुंठ्यासाठी तुम्हाला खर्च किती लागला लागवडीला आणि जी काय तुम्ही फवारण्या केल्यात आतापर्यंत? एक अंदाजे तुम्हाला खर्च किती आला? अंदाजे लागवड आणि फवारण्या मिळून खर्च नाही म्हटलं तर 50,000 रुपये आलेला आहे. 50,000 रुपये 70 गुंठ्याला फक्त खर्च तुम्हाला लागवडीपासून आतापर्यंत 50,000 रुपये, निव्वळ 50,000 रुपये. आणि आतापर्यंत उत्पन्न 8 लाख रुपये. कोणतीही बँक, कोणतीही पतसंस्था तुम्हाला एवढं कुठेही भेटणार नाहीये. फक्त तुम्ही योग्य पीक आणि योग्य नियोजन सह ती पीक केलं तर नक्कीच शेतकरी हा नक्कीच फार्मात आहे आणि कमवू शकतो. उगाच शेतकऱ्याला राजा म्हटलं जात नाहीये, तो पोशिंदा आहेच. पण त्यांनी फक्त युवा पिढी जशा पद्धतीने करते तसा थोडासा विचार करू आणि सगळं लिखापडी असणं खूप गरजेचं आहे की आपण किती खर्च करतोय, काय खर्च करतोय, हे सगळं आपल्याकडे लेखी असणं खूप गरजेचं आहे. तरच आपल्याला कळणार आहे की आज आपण कष्ट किती करतोय आणि आपण उत्पन्न किती घेतोय. नाहीतर काही शेतकऱ्यांचं असं होतंय की पिकवलं तर जातंय पण अगदी स्वतःची हाजरी सुद्धा त्यात निघत नाही. आपल्याला अशा पद्धतीने शेती नाही करायची. कोरोना काळापासून आपण बघतोय सर की युवा पिढी बऱ्यापैकी शेतीकडे वळलेली आहे.
बरोबर आहे, कारण का माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे, आम्ही तरी व्हिजिट करतोय, पण कोरोनापासून युवा पिढी जास्त शेतीकडे वळलेली. तर ते शेती करत असताना तुमचं जे डोकं आता चालतंय ते खरंच खूप वेगळं आहे. जुनी पिढी वेगळ्या पद्धतीने करत होती, ते जुन्या पद्धतीने होते, पण तुम्ही जे करताय आणि विथ आणखीन सरांचं जे मार्गदर्शन तुम्हाला लाभतंय, पण त्यासाठी सुद्धा योग्य माणसाकडे पोहोचणं तेवढंच गरजेचं आहे. नाहीतर आज शॉपला गेलो म्हणून सर असं नाहीये. कित्येक जण असं आमचे झालेत सुद्धा तसे व्हिडिओ की आम्ही मागतो एक प्रोडक्ट, देतात दुसरंच प्रोडक्ट, ज्या कंपनीपासून जास्त फायदा होणार असतोय तेच चिपकवलं जातं. पण इथे असं काही नाहीये, हे स्वतः देत आहेत सुद्धा आणि रिझल्ट काढून देत आहेत. हेच खूप महत्वाचं आहे. म्हणजे आम्ही असंच कुणाचेही व्हिडिओ केलेले नाहीत. आमच्या चॅनलला ठराविकच व्हिडिओ सर असे आहेत की त्या कंपनीचे म्हणा किंवा त्या शॉपचे म्हणा आम्ही व्हिडिओ केलेले आहेत जिथे विश्वास आहे. आता इथे मी स्वतः बोलत नाही, शेतकरी स्वतः बोलतोय, त्यामुळे नक्कीच तुम्ही विश्वास ठेवणं भागच पडतंय तुम्हाला की इथे मी नाहीये बोलत, तर शेतकरी बोलतायत आणि स्वतः त्यांनी अनुभव घेतलाय. आणि अनुभव काय तर विक्रमी उत्पन्न यावर्षी घेतलेलं आहे. आणि ह्यापेक्षा जास्त कोणी उत्पन्न घेतलं असेल तर नक्की कमेंट करून आम्हाला सांगा की 70 गुंठ्यात तुम्ही हायेस्ट किती उत्पन्न घेतले, आणि ह्यापेक्षा जास्त उत्पन्न घेतलं असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून हे सांगा. आणि सर पुन्हा एकदा शेवटी व्हिडिओ संपताना पुन्हा एकदा पत्ता सांगा आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा सर. नमस्कार, मी रणजित माळवे, कृषी संजीवनी कृषी सेवा केंद्र पुसे सावळी. आमचं हे शॉप आहे पुसे सावळीमध्ये. नक्की एकदा आमचं शॉपमध्ये येऊन अनुभव घेऊन बघा, त्यानंतर तुम्ही नंतर ठरवू शकताय तुम्ही यायचं का नाही. ते नाही सर, हा व्हिडिओ तर नक्कीच त्यांना सांगणार आहेच की विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचंय, आणि प्रॅक्टिकली ते स्वतः सुद्धा येतील. तर त्यासाठी सर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पण सांगा आम्हाला. आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 98 34 88 45 42. पुन्हा एकदा रिपीट करा सर. 98 34 88 45 42. तर नक्कीच तुम्ही सगळ्यांनी हा कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा सेव्ह केलाच असेल असा आम्ही विश्वास ठेवतो. आणि नक्कीच तुम्ही पुसे सावळी या गावात जी शॉप आहे कृषी संजीवनी, तर त्या शॉपला तुम्ही नक्की भेट द्या. आणि रिझल्ट घेतल्यानंतर आम्हाला कमेंट करायला विसरू नका की खरंच तुम्हाला रिझल्ट चांगला आलेला आहे असं तुम्ही नक्कीच आम्हाला सांगाल. हे विश्वास आहे आम्हाला. हे विश्वासासह सगळ्यांपासून म्हणजे सगळ्यांना मनापासून धन्यवाद, आणि तुमच्या सर्वांचेही मनापासून धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आजचा व्हिडिओ आमचा कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.